गुरु दाविले या वाटा, येऊनी विवेके तीर्थ तटा, धुनी मलकटा बुद्धीचा ते नाही. गुरु दाविले या वाटा, गुरु जोपर्यंत आपल्याला वाट दाखवत नाही, गुरु दाविले या वाटा, येऊनी विवेके तीर्थ तटा, तुमच्या पिंडामध्ये विवेक नावाचा पुत्र जन्माला येतो. विवेक म्हणजे काय? गुरुने दाखवलेल्या वाटेतून चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, सार काय, आसार काय, खरं काय, खोटं काय, विवेक काय, अविवेक काय, हे आपल्याला गुरुच्या वाटेमध्ये आपण गेलो आणि ते आपण ध्यान केलं. त्या ध्यानाच्या माध्यमातून हे ध्यान आपल्याला ज्ञान शोधत येतो. आता आपल्याला आपल्या माझ्या सत्शिष्या हरिभक्तपरायण शुभांगीताई यांनी आता 20 मिनटं जे का आपल्याला प्रवचन सांगितले, त्या प्रवचनाचा एकच उद्दिष्ट आहे की त्यांनी अनुग्रह घेतला माझ्याकडून. अनुग्रहाच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या अंतःकरणाशी एकरूप झाल्या त्या, आणि स्वतःचं अंतःकरण तुमचं स्वच्छ झालं. अंतःकरण आपलं स्वच्छ काय होत नाही की ज्या अंतःकरणावर गुरुकृपा व्हायला पाहिजे, अंतःकरणावर गुरुकृपा होते. त्या अंतःकरण मलिन आहे आणि ते अंतःकरण शुद्ध करण्याचं काम कोण करतो? तो गुरु करतात. आणि गुरु दाविले या वाटा, आणि गुरु काय करतात? आपल्या अंतराच्या अंतरात्म्याशी एकरूप करतात. वाटा म्हणजे कुठल्या वाटा? वाटा म्हणजे पंढरीच्या वाटा नाही किंवा कुठे तीर्थाला जाण्याची वाट नाही. अंतःकरणामध्ये आपल्या 72,000 नाड्या आहेत नाभीच्या ठिकाणी. त्या 72,000 नाड्यांचा शुद्धीकरण करणं, त्या वाटा सांगितल्यात. नाही तर आता तुम्हाला सांगितलं मी एक गोष्ट की तो पंढरीला जायचा होता, पण त्याचा अंतरात्मा गेला. आता तो पंढरीला गेला का? सगळे गेले, पंढरीच्या पांडुरंग दर्शन घेतलं आणि आले, पण तो गेला नाही का? कारण त्याचा अंतःकरणीचा जो अंतरात्मा आहे तो त्याला सोडून गेला. तसं आपल्या अंतरात्मा जोपर्यंत अंतरात्म्याशी आपण भजन करत नाही, आतमध्ये राहून अंतरात्म्याचं भजन गुरु शिकवतात. आणि ती वाटे गुरु दाविले वाटा. लिहिलं की नाही? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया हीच पंढरी, आत्मा हाच विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग. आणि पांडुरंग कुठे? आपल्या आतमध्ये नांदतो. तुकोबाराया सांगतात, मग ते खोटं आहे का? तुकोबाराया लिहिलं की नाही? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ, तोच पांडुरंग आहे. मग तुम्ही आता असं म्हणाल की पंढरीला जायचं नाही का? जावा ना पंढरीला. तुम्हाला कोण सांगतो नको जावं? जावा पंढरीचा, तो जगाचा अधिष्ठान आहे. तिथे जायला पाहिजे. तिथे आपल्याला काय मिळतं? तिथे गेल्यावर प्रेरणा मिळतो, आपल्याला आपला भाव वाढतो. तिथे आपल्याला संतांच्या भेटी होतात. तिथे संत भेटतात, आपला संतांच्या भेटी होतात. संत जे काय तिथे ज्ञान वाटतात तिथे, आणि ते ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये भरण्यासाठी किंवा सर्वांच्या आपण एकाग्र चित्ताने भजन केलं तिथं संपूर्ण जे काय आपल्याला भेटतात, जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबाला सांगतात की नाही? जे भेटेल भूत, जे तुम्हाला जो तुम्हाला माणूस भेटेल, जे भेटेल भूत ते मानिजे, प्रत्येकामध्ये भगवंत आहे. हा भक्तियोग निश्चित, हाच भक्तियोग आहे. निश्चित जाण माझा. मग पंढरीच्या वाटेला जाताना प्रत्येक जीव आपल्याला भेटतो. त्या प्रत्येक जीवामध्ये तो ईश्वर आहे असा आपला भाव होण्यासाठी आपण वारी पण करायला पाहिजे. पण तुकोबाराया पुढे जाऊन सांगतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. तुकोबाराया सांगतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी. मग त्यांना सांगायचं काय तुकोबारायांना? वर्षाच्या 12 महिने तुकोबाराया पंढरीला गेले आणि त्यांनी नंतर त्यांच्या अभंग गाथेतून, ज्यांचा कधीही भंग होत नाही, अशा अभंगामध्ये त्यांनी लिहिलं, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. मग त्यांना सांगायचं काय त्यातनं? म्हणजे आपल्या आतमध्ये, म्हणजे पंढरी म्हणजे आपला देह, त्या देहरूपी या मंदिरामध्ये जो आपला श्वास जातो येतो ती आपली वारी आहे. आणि त्या वारीला धरून भजन करणं, ते भजन केल्या तुकोबारायांना तेच अनुभव आलं, ते ज्ञानोबारायांना तेच अनुभव आलं, निलोबारायांना ते अनुभव आलं, सगळ्या संतांना, जनाबाईला, मुक्ताबाईला, सगळ्यांना अनुभव आलेत आणि त्यांनी त्यांचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. मग आपण तीर्थाला जायचं नाही का? तर तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा. तीर्थाला धोंडा पाणीच आहे, देव रोकडा सज्जनी आहे. सज्जनांच्या संगतीमध्ये भगवंत आहे.
तुमच्या आमच्या संगतीमध्येच भगवंत भेटेल. भगवंत कुठे आहे? भगवंत संतांकडे आहे. मग संतांकडे भगवंत आहे तर संतांच्या दर्शनाने आपल्याला पवित्रता प्राप्त होते. आणि एकदा का तुमच्याकडे पवित्रता आली तर भगवंत पवित्रता आली तुमच्या आतमध्ये तर भगवंत तुमच्या आतमध्येच आहे. आपल्याला पवित्रता आतमध्ये नाही आहेत का? तर आपण हृदयामध्ये भजन करत नाही. आणि भगवंत हृदय असतो नारायण, भगवंत हृदयामध्ये राहतो. आणि आपल्याला त्याची ओळख देणारा जोपर्यंत श्रीगुरु भेटत नाही तोपर्यंत आपल्याला या खऱ्या ज्ञानाची ओळख नाही. पितेय दिले आशीर्वाद. बघा, पित्याने आशीर्वाद दिला शंतनूने. ऐक भीष्मा अति प्रबुद्धा. भीष्माला काय केलंय? तर भीष्माला शंतनू राजाने आशीर्वाद दिलाय. ऐक भीष्मा अति प्रबुद्धा वार्धकी क्षीण शक्तीचा आपदा ते तुझं कदा बाधेना. जसं जसं म्हातारा होशील तू तसं तसं काय होईल तर शक्ती तुझी कधीच कमी होणार नाही, असं वर दिलेलं शंतनू राजाने. आपल्या पितयाने त्या भीष्माला वर दिलेला आहे. या लागी जवळजवळ म्हातारपण तव तव त्याचा प्रताप गहन काळाची शक्ती खुंटली जाणं न करवे एकशेन भीष्माशी. म्हणून त्या वराच्या माध्यमातून त्याच्या वडिलांनी दिलेला वर आणि त्या वरदानाच्या शक्तीवर या लागी जवळजवळ म्हातारपण, जसं जसं भीष्माला म्हातारपण येत गेलं तव तव त्याचा प्रताप गहन. म्हणजे प्रताप म्हणजे त्याची शक्ती क्षीण झालेली नाही, उलट त्याचं तारुण्य तसंच राहिलं. म्हातारा होत चाललं शरीर, पण तारुण्य तसंच होतं. तव तव त्याचा प्रताप गहन काळाची शक्ती खुंटली जाणं. काल पण त्याला काम आणि काल त्याला बाधू शकत नव्हता. काल पण बाधू शकत नव्हता आणि काम पण बाधू शकत नव्हता. अशी शक्ती कोणाकडे होती? भगवान त्याला कोणी दिली होती? तर आपल्या पितेयाने दिली होती. आणि त्याचे गुरु जे आहेत कोण? भगवान परशुराम, त्यांनी दिली होती. पितेयाचा वर होता आणि भगवान परशुरामाचा वर होता आणि शंतनूचा वर होता. आणि म्हणून त्याला काळाची शक्ती खुंटली जाणं न करवे क्षीण भीष्माशी. काल त्याला क्षीण करू शकत नव्हता. आणि म्हणून काय झालं तर त्या बाणांच्या शय्येवर झोपलेला असताना देखील त्याला दुःख काहीच झालेलं नाही, काहीच दुःख झालेलं नाही त्याला. या लागी तोडरी काळ काम अंकना रिघाला परशुराम हाची धर्मिष्ठी वरिष्ठ धर्म हे साजे नाम भीष्माशी. म्हणजे काय सांगतात तिथे की अर्थात काम आणि क्रोध, काम आणि काल हे दोघे भीष्माच्या पायातील दास होते. बघा, भीष्माच्या पायाकडं दास्यभक्ती करायचं काम आणि काल पण दास्यभक्ती करायचा. आणि परशुराम हा त्याचे विरुद्ध झाला. परशुराम काय झाला? विरुद्ध झाला त्यात, म्हणजे पायातला अंकन झाला. अंकन म्हणजे विरुद्ध त्याला म्हणतात. भीष्म हा धार्मिकांचा श्रेष्ठ धर्मस्वरूप होय. भीष्म हाच धार्मिकांचा कोण आहे? धर्मस्वरूप होय. म्हणजे धर्म कसा? धर्माशी एकरूप होऊन स्वधर्माचं आचरण करून भीष्माने काय केलेलं आहे तर स्वधर्माचं आचरण करून जे काय त्याचं जीवन होतं शेवटपर्यंत ते त्याचे सद्गुरू परशुराम, भगवान परशुराम आणि शंतनू राजा ह्यांच्या वरामुळे त्याला शेवटपर्यंत काय इच्छामरण होऊन राहिलं. तो जेव्हा जाईल, जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो देह ठेवू शकत होता. जेव्हा वाटेल तेव्हा देह ठेवायला तो तयार होता. एवढी त्याची शक्ती त्याच्याकडे आलेली ती. भीष्म या नाव त्याला, म्हणून त्याला भीष्म म्हणतात. इच्छा म्हणून होतं त्याला, म्हणून त्याचं नाव काय होता? त्याने भीष्म प्रतिज्ञा केली होती की मग मी जेव्हा सांगेन तेव्हा मी देह ठेवू शकतो, अशी त्याच्याकडे शक्ती आली होती. म्हणून त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. ज्याची प्रतिज्ञेची निर्धारी देवाशी लागून या हारी निशस्त्रा करी शस्त्रधारी. एवढी थोडी प्रतिज्ञाच होती त्याची, शपथच घेतली होती त्याने. ज्याची या प्रतिज्ञेच्या निर्धारी प्रतिज्ञा होती त्याच्याकडं, देवाशी लावून या. देवांना पण त्याने हरवून टाकलेलं आहे. बघा, भगवंताला पण त्याने हरवलेलं आहे युद्धामध्ये. भगवंताला पण त्याने, कृष्ण परमात्म्याला पण त्याने हरवलेलं आहे.
झालिया प्रतिज्ञेच्या निर्धारी, देवाशी लावून हारी, निशस्त्र करी शास्त्रधारी. देवाला पण निशस्त्र केलं होतं त्याने, त्याला शस्त्र धरावे लागले बघा. त्याच्या प्रतिज्ञेपुढे श्रीकृष्णाला हार खावी लागली आणि त्याला पण, भगवंताला पण शस्त्र हातात धरायला लावले. कोणी? भीष्माने. खरं भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती की न धरी शस्त्र करी. भगवंताची शपथ आहे, न धरी शस्त्र करी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चारी. मी तुम्हाला युक्ती सांगेन पण मी शस्त्र हातात धरणार नाही. पण ती प्रतिज्ञा पण या भीष्माने मोडायला लावलेली बघा. भीष्माला मारण्यासाठी प्रतिज्ञा पण, भगवंताची प्रतिज्ञा पण त्यांनी मोडली आणि हातात शस्त्र धरायला लावलं. हे केवढी त्याची महती असेल, भीष्माची महती केवढी असेल बघा. विचार करा प्रत्येकाने. बघा पूर्वीच्या राजांमध्ये, पूर्वीच्या लोकांमध्ये केवढी ताकद. आणि ही सर्व कशावर होती तर त्यांची तपश्चर्या तेवढी होती. आपल्याकडे तपश्चर्या नावाची वस्तूच नाही, आपण तपश्चर्या करतच नाही, आपण भगवंताला शरण जातच नाही. भगवंत इथं तेच सांगितलंय की जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्ममरण. जन्ममरणाचा फेरा आपल्याला चुकवायचा असेल तर सद्गुरूला शरण जावं लागेल, त्याशिवाय आपल्याला आपली सुटका नाही. म्हणून गुरु करावा. गुरु जोपर्यंत आपण करत नाही, गुरु दाविल्या वाटा, गुरु जोपर्यंत वाट दाखवत नाही तोपर्यंत आपण सगळं बाह्य अंगाची भक्ती करतो. मग आता ही भक्ती करायची नाही का तर प्रत्येकाने करा. कारण काय, जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत हे भक्ती करा. पण एकदा गुरु केल्यानंतर मग गुरु जशी तुम्हाला आतमध्येच वाट दाखवतो. सगळ्या वाटा आपल्या आतमध्ये आहेत, भगवंत आपल्या आतमध्ये आहे, विषय आपल्या आतमध्ये आहे बरं का. परा पश्चंती मध्यमा वैखरी 4 वाण्या आतमध्ये आहेत आपल्याकडे. सगळंच आपल्याकडे भंडार आहे भरलेला. पण आपला भंडारगृह असती भरली, भंडारगृह पूर्ण भरलेला आहे. पण किल्ली असतं, आड किल्ली. किल्ली कुठे आहे? किल्ली आहे सद्गुरूंकडे. मग ती भंडार आपल्याला ओपन करायचं झालं तर गुरु पाहिजे आपल्याला. गुरुकडे किल्ली आहे. किल्ली कुठे आहे? सद्गुरु कृपा तीच गुरु किल्ली. सद्गुरूची कृपा हीच गुरु किल्ली आहे. आणि म्हणून आपण गुरुला शरण जायला पाहिजे. सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली, जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली. बघा, सद्गुरूच्या कृपेतून ज्ञानदृष्टी म्हणजे आपला भगवान शंकराचा 3रा डोला जो ज्ञान स्वरूपावस्था आहे, तो 3रा डोला आपला काय होतं, उघडला जातो. त्या कुंडलीने जागृत होते आणि त्या कुंडलीने जागृत झाल्यानंतर आपल्याला 3रा डोला उघडला जातो. आणि 3ऱ्या डोळ्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या 2 डोळ्यातून हे चर्मदृष्टी आहे, याच्याने आपल्याला तर परमात्म्याची भेट होणार नाही. पण जे गुह्य आहे ते गुह्य कुठं लपलेलं आहे तर 3ऱ्या डोळ्यामध्ये. आणि ते ज्ञानस्वरूप आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची जे दिव्य ज्ञान आहे ते तुमच्या अंतःकरणामध्ये. दिव्य दृष्टी दिली भगवंताने. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेली आहे, भगवंताने उद्धवाला दिव्य दृष्टी दिली आहे. आणि तेव्हा ते त्याचे काय झालेले आहेत, दास झालेले आहेत. त्याचे 2च शिष्य केले फक्त. भगवंताने 2च शिष्य केले, अर्जुन आणि एक उद्धव, वास. याच्या व्यतिरिक्त कोणी शिष्य केले नाही. का तर 2च शिष्य केले. याचं कारण काय की 2 शिष्यांच्या मार्फत त्याने ज्ञान सांगितलं आणि त्याला ते खात्रीचे वाटले, पूर्ण खात्रीचे वाटले. आणि त्या 2 शिष्याच्या द्वारे आपल्याला हे ज्ञान कोणी दिलेलं आहे तर उद्धवाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिलेलं आहे. आपली झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करून आजचा हा प्रवचनाचा कार्यक्रम मी इथे प्रवचनाच्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देत आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.